बजा या गो दांड्यावर म्हणताय नवरा कुणाचा येतय या गो दांड्यावर म्हणताय नवरा कुणाचा येतय त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक दांड्यावर म्हणताय नवरा कुणाचा येतय या गो दांड्यावर म्हणताय नवरा कुणाचा येतय या गो दांड्यावर अरे बाप मला मारतो का काय ओ सर आज मी प्रचंड खुश आहे आई शपथ खुश आहे मी फायनली माझं लग्न ठरलंय म्हणजे जेव्हा मी मुलगी बघायला गेलो ना तर ती मला बघून जाम खुश झाली एकटक फक्त माझ्याकडे बघतच राहिली मग मी पण इम्प्रेशन मारायला जे काय केस हलवले ना टाणा नाना ती फक्त माझ्याकडे बघतच होती आम्ही नंतर हळूहळू एकमेकांना भेटायला लागलो एकमेकांना समजून घेतलं मग मला कळलं पोरगी लयच गोड आहे आता शरीराने जरा ती सुपोषित आहे म्हणजे धष्टपुष्ट ऍक्च्युली मी जरा व्याकरणात वेगवेगळे प्रयोग करतोय लाईक कुपोषितचं विरुद्ध अर्थी शब्द आहे सुपोषित भाषेवर काम करणं गरजेचं आहे तर अशी ती पोरगी आहे म्हणजे ती जरा ना अशीच आहे जरा आवली आहे थोडीशी आणि सरप्राईज करते नेहमी मला आता उद्या माझं लग्न आहे ना तर तिने आज मला इथे भेटायला बोलवलंय DDLJ मधल्या शाहरुख सारखं अयो असं काय होते तिला सरप्राईज द्यायला का आवडते ना मला कळतच नाहीये कसली भारी यार पण मला इकडे बोलवलं यार थंडी पण असते यार अयो ओळखा ओळखा 20, 25, 40 वने अय्यो एका झटक्यात कसं ओळखलं ये 2.5 किलो का हाथ है ये किसी पे गिर जाए ना तो आदमी उठता नहीं और जाता है मीरा रोडून डायरेक्ट हिमालयाच्या सावलीत तसंच सर हीच आहे ती वा जिच्या मी प्रेमात पडलोय आणि ती अयो सांग ना उद्या लग्नात आज कशाला भेटायला बोलवलं ऍक्च्युली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं ओ सरप्राईज नाही अगदी तसंच काही नाहीये ऐक ना तू आधी ना ते मला आवाज करून बोलणं बंद कर यार डायरेक्ट गौऱ्या बोल खरं सांगू का आमच्याकडे शेणाच्या थापतात त्याला गौऱ्या म्हणतात सॉरी एक मिनिट फोन आलाय बोलो हा हॅलो बोल काय रे हळद सुरू झाली वने हळद सुरू झाली हे नाचो एक मिनिट मी इथं असताना हळद कुणाला लावताय अच्छा दारू प्यायला सुरुवात झाली का ऐका हे थांबा अरे मी इथं वावरात आहे वावरात हा हळूहळू प्या मी येतो आलो अरे लगेच 10 मिनिटात आलो हा पटकन सांगा नाही तर ते लोक संपवतील हळद संपवतील सांग ना काय प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली मला कसं सांगू मला कळत नाहीये अरे बोला या तोंडाने तुम्ही प्लीज मला प्रॉमिस करा की तुम्ही रागावणार नाही मी अजिबात रागावणार नाही तू सांग पटकन यार तुम्ही मला नाही म्हणा का कशाला पण लोक हसतात माझ्यावर म्हणतात याच्यात काय बघितलंस खरं सांगू का मला शेजारच्या माझ्या गावातला ओंकार खूप आवडतो पण माझ्या आई वडिलांना आवडत नाही हा घोळ आहे काय मग तुम्हाला हो का म्हणालीस ते आमचं ब्रेकअप झालं होतं म्हणून त्याला जळवण्यासाठी मी हो म्हणाले जळवण्यासाठी तू चौथी आहे चौथी सई मॅडम तुम्हाला सांगतो ना प्रत्येक ब्रेकअप झालेली मुलगी माझा वापर आहे ना तिच्या बॉयफ्रेंडला जळवण्यासाठीच करतात ते बॉयफ्रेंड माझ्याकडे बघून जळत नाही हसून निघतात हाय का तू हसू नको म्हणजे तुमचं ब्रेकअप झालं की नाही नाही ते आमचं पुन्हा जुळलंय म्हणजे कालच त्याने मला 4 प्लेट सुकापुरी खाऊ घातलेत म्हणजे सुकापुरी खाऊ घातलं की तू पट्टेस नाही तसं नाही एक्झॅक्टली मग कॉलेज पासून आतापर्यंत किती सुकापुऱ्या खाल्ल्यास तुम्ही खूप पर्सनल बोलू नका माझं ओंकारवरती प्रेम आहे ऐक ना मी आपल्या लग्नामध्ये
पाणीपुरीची गाडी लावतो. पण असं करू नका यार. सकाळी लग्नानंतर दूध वाल्याच्या ऐवजी पाणीपुरीवाले लावतो. पण असं करू नका यार. ऐक ना. थांब, एक मिनिट फोन आलाय. हा हा हॅलो. हा काय रे, हास्य जत्रेची सगळी टीम आली. हा हा बोल बोल. काय सांगतो. अरे यार हा थांब, करतो तुला नंतर फोन मी. काय झालं. काय करायचं या माणसाचं. कोणाचं. प्रसाद ओक सर. काय झालं. ते हास्य जत्रे टीमला म्हणाले मी तुम्हाला हिरकणीची पार्टी देतो, म्हणून माझ्या हळदीत घेऊन आलेत. बर ती अख्खी टीम माझ्या हळदीत नाचते. हिरकणीची सक्सेस पार्टी. मला कळत नाही, एकालाही प्रश्न पडला नसेल का ग. काय. हिरकणीच्या सक्सेस पार्टीत प्यायच्या अगोदर अंगाला हात का लावतायत. हास्य जत्रेच्या टीमचं काय करायचं. त्यांचं सोड, तू माझं सांग पहिलं काय करायचं ते. प्लीज मी तुमच्या पाया पडते. प्लीज तुम्ही नकार द्या ना. प्लीज मी तुमच्या पाया पडते. प्लीज नकार द्या ना. उद्या आपलं लग्न आहे यार. 1500 पत्रिका छापल्यात आणि महागातलं कॅटरिंग पण बुक केलंय मी. अरे त्या पत्रिका त्यांचं काय एवढं. मी आणि ओंकार बसून तुमच्या नावावरती व्हाईटनर लावू, एवढं काही होणार नाही. आणि कॅटरिंग वाला आमच्या लग्नात फिरून घेऊ ना. आणि माझे मित्र तिकडे हळदीत पैसे उतरतात, त्याचं काय. ते मी हप्त्याने भरेन. तुम्ही टेन्शन नका घेऊ. प्लीज नकार द्या ना. कन्फर्म. कन्फर्म सगळे पैसे देशील. हा ओके नकार. एक मिनिट पण मी का तुला नकार देतोय. हा असं नाही, मला चालणार नाही यार. उद्या लग्नार माझं. तू आता ना नकार दे, नाही तर कापून टाके ना तुला. इकडे झिपऱ्या साल्या. तू दे ना नकार मला. अरे बाप रे बाप, आवाजावरून डायरेक्ट झिपऱ्या. कुठे गेले का संसार. संस्कार गेले खड्ड्यात. ए ओंकार ये ना. हवा ऐकतच नाहीये. ऐकत नाहीये. फफ फफ. ओंकार लवकर आता तू ऐकत नाही कसा झुकत नाही हा. ऐकत नाही कसा झुकत नाही याला आलो मी ठोकायला. ऐकत नाही कसा झुकत नाही याला आलो मी ठोकायला. आलो मी ठोकायला. याला आलो मी ठोकायला. ठोकणार. एक मिनिट. अबे तुझी प्रत्येक एंट्री गाण्यावरच का असते बे. हा तू तोंडातून आवाज काढू नको. काय बोलत. एक शब्द काढू नको. कळलं वने. तू मला बोलवस याचा अर्थ हा किडा वळवळतो. जरा स्वतःची जीभ सांभाळ. कळलं ना काय बोलते त्याला नीट कळू दे. येऊन जाऊन एकच काय पकायचो. कॅरेक्टर वरती ना मी इन्शुरन्स काढलाय. हे माझं कॅरेक्टर आहे. तुझी काय जायते. अरे माझी काय जय आहे त्याची ऑलिजीच. तू बघ रे स्वतःकडे बघ आधी. जिभेला जर आकार दे. स्वतःची जिभेकडे बघ. हा असं तसं ऐकणार नाही. काय? तू एक काम कर. तुझ्या राखी बांध. एक मिनिट. ती का मला राखी बांधेल. कारण ती माझी बायको आहे. ती माझी बायको आहे. ती माझी बायको आहे. विचार तिला. ओय तू कोणाची बायको आहेस. तुझी बायको आहे. तू कोणाची बायको आहेस. तुझी बायको आहे. फफ फफ. नाही मी तुझीच बायको. हा ही फक्त माझी बायको आहे. हिचा प्रत्येक शब्द, हिचे हात वाळे, हिची देहबोली फक्त आणि फक्त माझी बायको आहे हेच सांगतायत. कळलं वय. हे राखी बांध. मी काय राखी बांधू पण यार. कारण तू हिचा भाऊ आहेस. राखी बांध. राखी बांध. बांध राखी. बांध राखी. राखी बांध. लागतंय हातातलं कड लागतंय. नको नको नको. ओंकार नको. राखी बांध. राखी बांध. बोल मी लाडाची बहीण आहे. बोल. हा बोल. राखी बांध. राखी बांधून घे आणि बोल लाडाची बहीण आहे. कोणी ब्रँडलराची बहीण आहे. तूच तर बोल लाडाची बहीण आहे. अरे एक काल हुपर. तो एवढा मारी ना तुझा मोठ्या मुली धरण करीन. बांध. राखी बांधून घे. आणि बोल गाणं म्हण. काय. ही माझी लाडाची बहीण मी हिचा भाऊ. हे माझी बहीण मीचा भाऊ. हे माझी बहीण मीचा भाऊ. अरे हा राखी बांधू देत नाहीये. बांधतो बांध. ही माझी बहीण माझा भाऊ. ही माझी बहीण मीचा भाऊ. आता तू इथून चल. मी का जाऊ. तू आमच्या स्किट बद्दल मी का जाऊ. तू असं ऐकणार. ओंकार जाऊ दे. ओंकार मला सोड. ओंकार नको ना. ओंकार मला तुझा राग माहिती आहे. ओंकार तुला राग आल्यावर तू डायरेक्ट शूटिंगला दांड्या मारतोस आणि फोन स्विच ऑफ करतोस. नको ना. सॉरी. कोणे बुक्की मारीन. आयुष्य तू चल चल. तुला मी सोड सांगतो त्याला मारायला नाही. मला गाणं सुस्त आहे. शाप आहे माझा शाप.
तुमच्या दोघांची जोडी कधी सक्सेस होणार नाही, लक्षात ठेव. अरे आमच्या दोघांची जोडी विधी लिखित आहे. अरे ही माझा गुलाब मीचा काटा आहे. ऐकस, वनिता माझा गुलाब मीचा काटा आहे. तू फक्त बघस बस तुझ्या हातात.